बघा, तर आज आपल्याला ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पुढचा टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे टेक्स्ट फंक्शन. बरोबर. या टेक्स्ट फंक्शन बद्दल आपण काय काय टेक्स्ट फंक्शन बघणार आहे. तर लेन म्हणून टेक्स्ट फंक्शन आहे, फाइंड, टेक्स्ट अँड टेक्स्ट, लेफ्ट फंक्शन आहे, राईट फंक्शन आहे, मिड फंक्शन आहे. त्याचा सिंटॅक्स आपल्याला इथे दिलेला आहे. बरोबर. त्यानंतर लोअर, अप्पर, प्रॉपर, एक्झॅक्ट आणि ट्रिम असे वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचे. टेक्स्ट म्हणजे आपण जी टेक्स्ट टाईप करतो, लेबल डाटा जो असतो त्याच्यावर सुद्धा काही फंक्शन्स असतात, टेक्स्ट फंक्शन. तर त्याचा उपयोग आपण इथं बघणार. ठीक आहे. अजून काही सबस्टिट्यूट फंक्शन आहे, रिप्लेस फंक्शन आहे, कॉन्केटेनेट फंक्शन आहे, इज टेक्स्ट फंक्शन आहे. तर असे हे बरेच फंक्शन आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचे. त्याच्यासाठी आपण सुरू करतोय, एक्सेल सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये आजच्या प्रॅक्टिकलला आपण काय करणार, सुरुवात करणार. बघा, झालं. इथं मी एक्सेल सुरू केलं. याच्यामध्ये मी काही डाटा टाईप करून ठेवलेला आहे. या डाटामध्ये तुम्हाला फंक्शन, त्याचा सिंटॅक्स, व्हॉट इट डज, ते काय करू शकेल त्याची माहिती आपल्याला इथे टाईप करून दिलेली आहे. आणि या माहितीवर आधारितच तुम्हाला टेक्स्ट फंक्शनचा वापर पण मी त्याच माहितीवर करून दिलेला आहे. याचा तुम्हाला फायदा असा होणार आहे की लेन फंक्शन काय आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे, बरोबर, त्याने तो काय काम करणार आहे हे तुम्हाला इथं समजेल. बघ, समजेल, येते लक्षात. म्हणजे तुमचा अभ्यास पण होणार आहे आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल पण करायचं आपल्याला. असंच तुम्हाला शीट बनवायचंय तिथं. बरं. पहिलं फंक्शन आहे आणि पुढे बघा, मी 4 कॉलम घेतलेले. पहिले एक्झाम्पल टेक्स्ट 1, एक्झाम्पल टेक्स्ट 2. मग त्याच्यासाठी काही जर सॅम्पल टेक्स्ट लागत असेल तर ती सॅम्पल टेक्स्ट मी टाईप करून ठेवलेली आहे. मी आउटपुट पण काढून ठेवलेले. मी ती आता सध्या डिलीट करतो. बघा, केलं डिलीट. आणि आउटपुट 1 आणि आउटपुट 2 दोन आउटपुट तुम्हाला काढायचे असतील तर ते काढू शकतो आपण. पहिलं फंक्शन आहे लेन. लेन फंक्शन, लेन कंसात टेक्स्ट. ज्या ठिकाणी टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा सेल ऍड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. बघा, सोप्पा आपला इथं हे आहे. बघा, त्याचा सिंटॅक्स आहे ना, लेन टेक्स्ट, एवढाच. मग आता आपल्याला काय करायचंय, तर इथं ही जी टेक्स्ट टाईप केलेली आहेत, बघा उदाहरणार्थ सॅम्पल टेक्स्ट मध्ये हिची लेंथ किती आहे, हिच्यात किती कॅरेक्टर आहे, हे आपण ह्या फंक्शनच्या सहाय्याने शोधू शकतो. मी इथं देतो इक्वल टू लेन, LEN. बघा, आलं लेन. इथं फंक्शन खाली टॅब मारतो मी. इथं फक्त टॅब मारल्यानंतर तो सांगतोय कंसामध्ये इथं टेक्स्ट कोणती द्यायची. टेक्स्ट कोणती घ्यायची आपल्याला, ही हॅलो. ती कशात आहे, E3 मध्ये. मी E3 डायरेक्ट पण टाईप करू शकतो किंवा तिथं क्लिक करायचं. क्लिक केलं, आलं E3. सेल ऍड्रेस इथे येऊन गेलेला आला. आणि कंस कंप्लीट करा, एंटर द्या. बघा, हॅलो या शब्दाची लेंथ किती आहे, 5. येते लक्षात. आज आपण हे टेक्स्ट फंक्शन शिकणार आहे. तुम्हाला फक्त इथं आउटपुट काढणार तुम्ही, पण याचा वापर जो आहे तो पुढे जाऊन आपला वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स मध्ये होणार. एक लक्षात घ्या. बरं, सगळ्यांचा एकाच प्रॅक्टिकल मध्ये होईल असं नाहीये, टप्प्याटप्प्याने होईल. तर मग इथं फक्त त्याची माहिती करून घेणं, कोणत्या टेक्स्ट फंक्शनने कसं आउटपुट येतं ते बघणं, आणि मग जिथं गरज पडेल तिथं त्या टेक्स्ट फंक्शनचा ज्या वापर आपल्याला पुढे करायचा. आणखी एक दुसरं आउटपुट आपण काढू का, ही जी व्हॉट इट डज, ही जी टेक्स्ट टाईप केली हिची लेंथ किती, हे तर मोजणं सोपं होतं आलोच. तुम्ही म्हणाल कशाला हे काढलं, आम्ही इतक्याच सांगितलं असतं, 5च कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. आता सांगा बरं, त्या व्हॉट इट डज याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे, सांगता येते का तुम्हाला? बरं, मोजताच येत नाहीये. मग आता आपण या लेन फंक्शनचा इथं वापर करू, LEN. मी इथं टॅब मारतो. टॅब मारताच तुम्हाला टेक्स्ट विचारायला सुरुवात केली. इथं मी ही टेक्स्ट सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून मी कंस पूर्ण करणार आणि एंटर देणार. 53 कॅरेक्टर्स. किती कॅरेक्टर्स आहे, 53. आले का मोजता तुम्हाला? नाही, पहिले लगेच मनात तुमच्या आलं होतं की काय 5 इतक्याच सांगितले असते, काय त्याने एक्सेलने सांगितलं, बरोबर. अशा पद्धतीने ह्या लेन फंक्शन काम करतं. पुढचं फंक्शन आहे फाइंड. फाइंड फंक्शन काय करतं, शोधतं एखादा स्ट्रिंग, त्याच्यामधला शोध, बरोबर. मग बघू आपण फाइंड फंक्शन कसं. इक्वल टू फाइंड मी देतो, टॅब मारला. फाइंड टेक्स्ट, कोणती टेक्स्ट शोधायची, समजा हॅलो.
कॉमा विदिन टेक्स्ट, त्याच्यामध्ये कोणता काय शोधायचं तुम्हाला, किंवा मग स्टार्ट नंबर. असं स्टार्ट नंबर हे कंपल्सरी नाहीये, जे ब्रॅकेट मध्ये येतो तो सिंटॅक्स कंपल्सरी नसतो, तो नाही टाईप केला तरी चालतो. मग आता मी इथं काय करतो, ई टाईप करतो, ई डबल अवतरण चिन्हात ई टाईप करतो आणि कंस पूर्ण करतो. बघा एक ई नाही, फाईन ई नव्हता टाईप करायचा, इथं आपल्याला टाईप करायचा होता कितवा कॅरेक्टर फाइंड करायचा आहे तुम्हाला, तो नंबर द्यायचा होता आपल्याला, 3 नंबर दिला. बघा फाइंड टेक्स्ट, पुन्हा मी इथं फाइंडचं फंक्शन सुरू करतो, इक्वल टू फाइंड, टॅब मारला, टॅब मारून त्याने सांगितलं का फाइंड टेक्स्ट, जी शोधायची ती टेक्स्ट सांगा. मग इथं मला ई शोधायचं आहे, त्याच्यामध्ये काय शोधायचं आहे, ई, तो डबल अवतरण चिन्हात दिला, कॉमा विदिन टेक्स्ट. बघा इथं आपल्याला सिंटॅक्स खाली येत असतो, फक्त हा सिंटॅक्स येण्यासाठी काय करायचं असतं माहिती का, डायरेक्ट कंस आपण नसतो टाईप करायचा, ते फंक्शन पूर्ण टाईप करून झालं का टॅब मारायचं असतो, ऑटोमॅटिकली खाली आपल्याला त्याचा सिंटॅक्स दिसायला सुरुवात होते. आणि जो सिंटॅक्स आपण करू, ज्या सिंटॅक्स वर आहे तो सिंटॅक्स असा बोल्ड होतो तिथं, विदिन टेक्स्ट. बघा दिसतंय ना, मग विदिन टेक्स्ट कोणता घ्यायची, कोणती टेक्स्ट मधलं, या हॅलो शब्दामधलं, आणि इथं कंस कंप्लीट करायचा आणि एंटर द्यायचा. बघा ई हा कॅरेक्टरची पोझिशन किती आहे, दुसरी, ई कॅरेक्टरची पोझिशन किती आहे, दुसरी, येते लक्षात. ठीक आहे, आता आपण काय करू, आपण या टेक्स्ट मधला एखादा स्ट्रिंग शोधू, समजा ऑर शोधायचा आपल्याला, ऑर. मग आपण काय करणार, इक्वल टू फाइंड. बघा फाइंड पूर्ण टाईप करून झाला का कंस नाही टाकायचा, टॅब मारायचा, टॅब मारताच तो कंस त्याचे तो घेऊन टाकतो, घेतला ना. आणि मग ते सांगतो फाइंड टेक्स्ट, आपल्याला काय शोधायचं, ओ आर, ऑर ही टेक्स्ट शोधायची, ऑर. आणि कोणत्या कॉमा, कॉमा दिल्यानंतर कोणत्या टेक्स्ट मधली शोधायची, तर या बघा या 35 नंबर, त्याची पोझिशन काय 35. बघा इथं आर कुठे आहे, बघा बरं इथं दिसतंय का, इथं आर याच्यामध्ये येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपण हे काय करू शकतो, शोधू शकतो. नंतर मग जॉईन टेक्स्ट, जॉईन टेक्स्ट. मग मी इथे अजून एक सॅम्पल टेक्स्ट टाईप करतो, फ्रेंड म्हणून. दोन टेक्स्ट मला जोडायच्या, एकत्र करायच्या. बरोबर, बघा आपण मागे एक फॅसिलिटी शिकलो ना आपण, फ्लॅश फिल, त्याच्याने आपण काय केलं, नावामधले फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम वेगळे केले. समजा तुमच्याकडे डाटा असा आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, मिडल नेम असे वेगवेगळे दिलेले, आता त्याला जॉईन करायचंय, मग काय करा, त्याच्यासाठी ही जी जॉईंट म्हणून जे फंक्शन आहे ते आपल्याला याच्यामध्ये मदत करतं, जॉईंट म्हणून फंक्शन. बरोबर, मग जॉईंट फंक्शन काय करणार आपण त्याला, तर मग इथं मी दुसरी जी टेक्स्ट आहे सॅम्पल ती देतो मी, फ्रेंड ही टेक्स्ट दिली. बघा इक्वल टू पहिली टेक्स्ट कोणती द्यायची, हॅलो दिली. परत दुसरी टेक्स्ट द्यायची आपल्याला, त्याच्यासाठी मध्ये अँड द्यायचा, काय द्यायचा, अँड. आणि मग दुसरी टेक्स्ट आपण देऊ शकतो, बघा फ्रेंड, दुसरी टेक्स्ट दिली फ्रेंड, देऊ एंटर. बघा जसंही मी एंटर दिला, हॅलो फ्रेंड जॉईन झालं. पण हे चालणार आहे का तुम्हाला, असं मध्ये स्पेस लागतो का नाही, समजा तुम्हाला नाव जॉईन करायला लावलं तर डायरेक्ट तुम्ही टाईप करणार का, अशा पद्धतीने मध्ये स्पेस देणार का नाही. मग त्याच्यासाठी ही कशी टाईप केलं पाहिजे होतं, बघा पुन्हा मी दुसरीकडे घेतो, सेकंड आउटपुट मध्ये इक्वल टू पहिली टेक्स्ट हॅलो, दुसरी टेक्स्टला ॲम्परसेंड अँड दिला, अँड दिल्यानंतर मध्ये एक स्पेस यायला पाहिजे, मग तो स्पेस मी डबल अवतरण चिन्हात एक स्पेस टाईप करतो, याला टाईप, परत अँड दिला आणि मग दुसरी टेक्स्ट घेतली आणि एंटर दिला. बघा हॅलो फ्रेंड आलं, मध्ये स्पेस, आता इथं आलं लक्षात. मग तर अशा पद्धतीने त्या टेक्स्टला आपण काय करू शकतो, जॉईंट करू शकतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे फंक्शन येते म्हणजे लेफ्ट फंक्शन. हे लेफ्ट फंक्शन काय काम करतं का, दिलेल्या स्ट्रिंग मधलं लेफ्ट साइडचे काही कॅरेक्टर्स आपल्याला प्रिंट करायचे आहे, तर ते आपल्याला प्रिंट करून देतो लेफ्ट साइडचे. बरं, मग हॅलो शब्दामधले मला पहिले 3 कॅरेक्टर मला काय करायचे, प्रिंट करायचे. मग मी काय करणार, ते इक्वल टू लेफ्ट टॅब मारला. मी टॅब मारल्यावर तो म्हणतोय टेक्स्ट सांगा. मग कोणत्या टेक्स्ट मधले पाहिजे, तर हॅलो कॉमा नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स प्रिंट करायचे, 3. कंस कंप्लीट, एंटर दिला. बघा HEL हे पहिले 3 कॅरेक्टर्स त्याने काय केले, प्रिंट करून आपल्याला दाखवलं. अजून एक उदाहरण घेऊ या मोठ्या टेक्स्ट मधलं. इक्वल टू लेफ्ट टॅब मारला, ही टेक्स्ट घेऊ, कॉमा यातले मला 20 कॅरेक्टर पाहिजे. मोठी टेक्स्ट म्हटल्यानंतर 20 कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. एंटर दिला. बघा रिटर्न दी स्पेसिफाय, इथपर्यंत आलं. स्पेसिफाईड डी राहिला, मग मी डी घ्यायचा असेल तर मला अजून एक कॅरेक्टर वाढवा लागेल. तर 21 स्पेसिफाईड, रिटर्न द स्पेसिफाईड, हे 3 कॅरेक्टर्स आपल्याला तिथं, ज्याची लेंथ 20 आहे, एवढे कॅरेक्टर्स आपल्याला तिथं त्यांनी काय केले, प्रिंट करून दाखवले. आलं लक्षात. मग लेफ्ट फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याकडे राईट फंक्शन आहे. राईट फंक्शन काय काम करतं, राईट साइडचे कॅरेक्टर्स प्रिंट करतं. मग किती करायचे ते आपल्याला इथे द्यायचं. बघा राईटचा सिंटॅक्स कसा आहे, राईट टेक्स्ट कॉमा नंबर ऑफ कॅरेक्टर. बरं, मग मी इथे देतो इक्वल टू राईट, आला राईट खाली पूर्ण, टॅब मारला. टेक्स्ट कोणत्या टेक्स्ट मधले, तर हॅलो या टेक्स्ट मधले मला प्रिंट करायचे, म्हणून मी ती टेक्स्ट दिली. टॅब कॉमा, कॉमा दिल्यानंतर तो सांगतोय नंबर ऑफ कॅरेक्टर्स. बघा तो काय विचारतोय, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर प्रिंट करायचे, मला 4 करायचे. आणि कंस मी कंप्लीट करतो, एंटर देतो. बघा ELLO हे 4 कॅरेक्टर्स त्याने प्रिंट करून दाखवले. किती दाखवले, 4. मग आता मला इथं या टेक्स्ट मधले काही 30-40 कॅरेक्टर्स राईट साइडचे प्रिंट करायचे. मग मी इथं काय देणार, पुन्हा इक्वल टू राईट टॅब मारला. टेक्स्ट कोणती सिलेक्ट करणार मी, तर ही टेक्स्ट सिलेक्ट करणार, सी कॉलम मधली. केली, झाली टेक्स्ट, झालं पहिले. मग आता काय द्यायचं आपल्याला, इथं कॉमा, कॉमा दिला. मग आता नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स करायचे, समजा इथं 25 करू. चला 25, कंस कंप्लीट केला, एंटर दिला. जसे 25 केला, 25 कॅरेक्टर्स हे प्रिंट झाले. बघा इथपासून दी राईट, दी मधला टी घेतला नाही, मग आपण एक कॅरेक्टर जर वाढवला तर तो डी मधला टी पण घेऊन टाकेल. बघा दी राईट साइड ऑफ अ स्ट्रिंग, एवढी टेक्स्ट आपली काय झाली, प्रिंट झाली. आलं लक्षात. मग राईट. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे मिड फंक्शन. मिड म्हणजे मधले काही कॅरेक्टर्स प्रिंट करायचे असतील तर ते आपल्याला इथं करता येतात. त्याचं सिंटॅक्स काय सांगतोय बघा इथं, मिड टेक्स्ट, पहिले टेक्स्ट, जी टेक्स्ट मधले मिडलचे कॅरेक्टर्स प्रिंट करायचे ते, कॉमा स्टार्ट नंबर, कुठून करायचे, 5व्या कॅरेक्टर पासून, 2ऱ्या कॅरेक्टर पासून 3ऱ्या, तो नंबर द्यायचा, कॉमा नंबर ऑफ कॅरेक्टर्स, 5व्या कॅरेक्टर पासून 10 शब्द. बरोबर, 10 शब्द, शब्द नाही 10 कॅरेक्टर. ओके. मग आता आपण इथं देऊ त्याला. बघा फंक्शन आपण इथं वापरू. काय वापरायचं इथं, इक्वल टू मिड, MID, टॅब मारला. टॅब मारल्यानंतर तो आपल्याला काय सांगतोय की टेक्स्ट सांगा. टेक्स्ट कोणती घ्यायची, तर ही हॅलो टेक्स्ट घेतो मी. घेतली, कॉमा, कॉमा दिल्यानंतर बघा तो काय सांगतोय आपल्याला, स्टार्ट नंबर, कुठून सुरुवात करायची. मग मी सांगतोय 2ऱ्या कॅरेक्टर पासून, कितव्या, 2ऱ्या, कॉमा. जसंही कॉमा देईल तो सांगतोय नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती 2ऱ्या कॅरेक्टर्स पासून किती कॅरेक्टर प्रिंट करायचे, तर मी सांगतोय त्याला 3. आणि कंस कंप्लीट करतो आणि एंटर देतो. जसे प्रिंट एंटर दिला, बघा हॅलो मधले ELL हे मधले 3 कॅरेक्टर्स काय झाले, प्रिंट झाले का नाही. मग आता या टेक्स्ट मधले असं म्हणू आपण, फंक्शन इन एक्सेल
हे शब्द मला प्रिंट करायचा फंक्शन इन एक्सेल बघ याच्यामध्ये आहे का इथं आहे का फंक्शन इन एक्सेल कुठपासून सुरुवात होते बघा बरं कितव्या कॅरेक्टर पासून सुरुवात होतोय 7व्या असं तिचं म्हणणं आहे त्याच्यात स्पेस सुद्धा काउंट होतो आता ते आपल्याला दिसताना डोळ्यांनी 6 दिसताय आणि 2 स्पेस पण आहे 6 2 9 8 8 म्हणजे एफ जो आला तो 9व्या पोझिशनला आला मग मी इथं टाईप करतो इक्वल टू काय मिड MID टेक्स्ट आपल्याला काय विचारलं इथं टेक्स्ट कोणती टेक्स्ट देतो ही बघा ही टेक्स्ट दिली कॉमा कॉमा दिल्यावर तो सांगतोय स्टार्ट नंबर कितव्यापासून सुरू करायचं तर आपलं फंक्शन इन एक्सेल एफ जो आहे तो 9व्या पोझिशनला आहे मग 9 मी दिलं कॉमा कॉमा दिल्यावर नंबर ऑफ कॅरेक्टर्स आता फंक्शन इन एक्सेल किती कॅरेक्टर्स आहे माहित नाही मी एक अंदाजे 20 देतो आणि नंतर बदल करू 20 दिलं कंस कंप्लीट केला एंटर दिला बघा नंबर फंक्शन इन एक्सेल परत EX आलं 3 कॅरेक्टर ऍडिशनल आले स्पेस धरून मग मी 3 कॅरेक्टर इथले मध्ये कमी करतो बघ कमी करतो इथे 20 ऐवजी काय करतो मी 17 किती केले 17 बघा एंटर दिला बघा आलं फंक्शन इन एक्सेल समजलं अशा पद्धतीने आपण काय करू शकतो इथं वेगवेगळे फंक्शन आता अजून बघायचे आपल्याला बाकीचे पण फंक्शन बघायचे झालं पुढे आपलं फंक्शन येते म्हणजे लोअर फंक्शन कोणतं लोअर लोअर कंसात टेक्स्ट लोअर काय काम करतो जी तुम्ही टेक्स्ट टाईप केलेली आहे तिला स्मॉल लिपीमध्ये आपण म्हणतो ना कॅपिटल लिपी स्मॉल लिपी त्याच्यामध्ये कन्वर्ट करून देतो आपल्याला चला मग या ठिकाणी मी त्याचा आउटपुट काढतो हॅलो हा जो शब्द याचा हे पूर्णचे पूर्ण मला स्मॉल तुम्ही म्हणाल बाकीचे आहे ना स्मॉल पण एच नाही ना स्मॉल इक्वल टू लोअर फंक्शन LOWER टॅब मारला जसा टॅब मारला तो टेक्स्ट विचारतोय आपल्याला मग या टेक्स्ट मध्ये मी हॅलो ही टेक्स्ट काय केली सिलेक्ट केली सिलेक्ट करून कंस दिला एंटर झालं पूर्णच्या पूर्ण कॅरेक्टर्स कशात कन्वर्ट झालं स्मॉल लेटर मध्ये झालं बघा या ठिकाणी एक कॅपिटल लेटर मध्ये आहे बघा इथं हॅलो शब्द हा होतोय का बघू बरं आपण इथं घेऊ पूर्णच्या पूर्ण इक्वल टू लोअर कंसामध्ये टेक्स्ट काय द्यायचं टेक्स्ट कोणती टेक्स्ट द्यायची तर आपल्याला ही टेक्स्ट द्यायची हिच्यावर मी क्लिक करतो क्लिक करून त्याला कंस कंप्लीट करतो एंटर देतो पूर्ण कॅपिटल असलेला जे शब्द होते कॅरेक्टर्स होते ते पूर्णच्या पूर्ण स्मॉल मध्ये कन्वर्ट झाले कन्वर्ट समजलं मग लोअर फंक्शन पुढचं आहे अप्पर फंक्शन अप्परच्या पुढे त्याचा सिंटॅक्स काय अप्पर कंसात टेक्स्ट कंसात काय टेक्स्ट मग मी इथं पुन्हा अप्पर फंक्शन इथं वापरतो इक्वल टू अप्पर मग अप्पर टॅब मारला त्यांनी टेक्स्ट सांगितली आपल्याला द्यायला कोणती टेक्स्ट देतो मी हे बघा हे हॅलो त्याच्यात पुढची मी टेक्स्ट देतो इथली हॅलो E10 मध्ये आहे तिला कंस कंप्लीट करतो मी कंस कंप्लीट करून काय देतो एंटर बघा हॅलो शब्द पूर्णच्या पूर्ण कॅपिटल मध्ये कन्वर्ट झाला कन्वर्ट बरोबर मग आपण काय करू ही जी टेक्स्ट आहे इथली त्याची माहिती जी दिलेली आपण अप्पर बाबत ती पूर्णच्या पूर्ण टेक्स्ट कॅपिटल मध्ये कन्वर्ट करू चला इथं मी क्लिक करतो इक्वल टू अप्पर टॅब मारला तो विचारतो आपल्याला टेक्स्ट कोणती टेक्स्ट देऊ ही बघा ही टेक्स्ट आणि एंटर की प्रेस केली बघा पूर्णच्या पूर्ण कॅपिटल मध्ये ट्रान्सफर झाली ट्रान्सफर समजलं अशा पद्धतीने हे अप्पर हे फंक्शन काम करतं त्याच्यानंतर आहे प्रॉपर फक्त फंक्शन आहे प्रॉपर तो काय काम करतो कॅपिटलाइज द फर्स्ट लेटर इन द टेक्स्ट स्ट्रिंग जी टेक्स्ट स्ट्रिंग असेल त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल करतो पहिल्या शब्दाचं बरोबर त्याचा सिंटॅक्स पण सोपा आहे प्रॉपर कंसात टेक्स्ट एवढंच जी टेक्स्ट तुम्हाला प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायची ती टेक्स्ट बघा आता इथे बघा हॅलो शब्द जो आहे तो स्मॉल लेटर मध्ये आहे
तुम्हाला पहिलं कॅरेक्टर त्याचं काय करायचंय, कॅपिटल करायचं, इक्वल टू प्रॉपर, टॅब मारला, टॅब मारून आपल्याला त्यांनी सांगितलं की टेक्स्ट सांगा, मग ही टेक्स्ट मी ही सांगतोय त्याला, क्लिक केलं, क्लिक करून कंस कंप्लीट केला आणि एंटर दिला, बघा एच कॅपिटल झाला, बाकीचे स्मॉल राहील. मग आपण काय करू, हे जे त्याची जी माहिती आपण इथं दिलेली आहे ती पूर्णची पूर्ण माहिती कन्वर्ट करू कॅपिटल मध्ये. मग इथं मी ती देतोय इक्वल टू, कॅपिटल नाही म्हणता येणार, प्रॉपर मध्ये, इक्वल टू प्रॉपर, टॅब मारला, इथं आपल्याला काय विचारलं त्याने, टेक्स्ट विचारलं, टेक्स्ट कोणती देणार, मी ही टेक्स्ट देतोय, क्लिक केलं आणि एंटर दिला. बघा प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल झालं, झालं का बघा बरं, दिसतंय इथं तुम्हाला, बरोबर ना, आलं लक्षात. मग अशा पद्धतीने या प्रॉपर फंक्शनचा उपयोग आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. पुढे आहे आपल्याकडे एक्झॅक्ट म्हणून फंक्शन आहे, एक्झॅक्ट. compare two string and return true if they are exactly the same and false otherwise. एक्झॅक्ट दोन स्ट्रिंग मॅच एक्झॅक्ट आहे का, म्हणजे सारखे आहे का हे बघण्याचं काम हे एक्झॅक्ट फंक्शन करतं. एक्झॅक्ट शी रिलेटेड अजून काही फंक्शन्स पण आहे, ते पण काम करतात आपल्याकडे. बघ आता मी काय करतो, इथं एक्झॅक्ट फंक्शनचा वापर करतो, इक्वल टू एक्झॅक्ट, टॅब मारला, टॅब मारून मी काय करू, तो बघा हा एक घेतो मी स्ट्रिंग हॅलो कॉमा, परत दुसरी टेक्स्ट विचारली त्याने आपल्याला, दुसरी टेक्स्ट मी ही घेतो, काही बदल आहे का दोघांमध्ये, एंटर दिला, फॉल्स दिला, म्हणजे बदल आहे, ट्रू आला असतं तर सारखे आहे असं आलं असतं. एक त्याचा पहिला कॅरेक्टर कॅपिटल आहे, बाकीची नाही, एक पूर्ण स्मॉल आहे आणि एक पूर्ण कॅपिटल आहे. जे दोन सिलेक्ट केले आपण त्याच्यातलं एक पूर्ण कॅपिटल आहे आणि एक पूर्ण स्मॉल आहे, बघा हे दोन्ही आहे का. आपण सारखे बघू करून इथं पुढच्या याच्यामध्ये, इक्वल टू एक्झॅक्ट, टॅब मारला, पहिली टेक्स्ट मी काय करतोय बघा, ही टेक्स्ट सिलेक्ट करतो, केली. परत आता त्याने सांगितलं आपल्याला पामा द्या, पामा दिल्यावर दुसरी टेक्स्ट टू त्याच्याच वरची देतो बघा, ही केलं क्लिक, E10 आणि E9 मधल्या दोन टेक्स्ट मी दिल्या, कंस कंप्लीट केला आणि एंटर दिला. जसे एंटर दिला त्याने आपल्याला उत्तर काय दिलं, ट्रू. त्या सेम आहेत, सारख्या आहेत, आहे ना सारख्या दोघांचे. म्हणजे या ठिकाणी तो केस सेन्सिटिव्ह सुद्धा वापरतोय. याच्यामध्ये केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, तर स्पेलिंग सुद्धा तो बघतोय, कॅपिटल आहे का स्मॉल आहे हे पण चेक करतोय, आणि ते सगळं सारखं असेल तर तो एक्झॅक्टचं उत्तर ट्रू किंवा फॉल्स मध्ये देतो. ठीक आहे. पुढचं फंक्शन आहे आपल्याकडे ट्रिम फंक्शन. कोणतं फंक्शन आहे, ट्रिम. ट्रिम काय करतं माहितीये, नावामधलं म्हणजे जे काही टेक्स्ट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये जर काही एक्स्ट्रा स्पेसेस जर झालेले असतील तर ते एक्स्ट्रा स्पेसेस काढून टाकतं. काय करतं, काढून. बघा उदाहरणार्थ इथं हॅलो वर्ड, हॅलो वर्ड शब्द टाईप करताना झालंय का, एचच्या पुढे स्पेस दिल्या गेलेला आहे. हॅलो वर्ड या दोन शब्दांमध्ये भरपूर मोठी जागा सुटली, 2-3 स्पेस सुटल्या गेल्या. मग हे काम कोण काय हे काढून टाकण्याचं काम काय करेल, हा हे फंक्शन करेल. कोणतं, ट्रिम. याची गरज असते आपल्याला, हे वापर होतो आपल्या याच्यामध्ये. इक्वल टू ट्रिम, टॅब मारला, मग तो आपल्याला सांगतो टेक्स्ट सांगा. मग आपण अशी टेक्स्ट सांगणार आहे का ज्याच्यामध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा स्पेसेस पडल्या. मग ती मी टेक्स्ट इथं टाईप करून ठेवली आहे, ती मी क्लिक करतो आणि कंस कंप्लीट करतो आणि एंटर देतो. बघा झालं का बदल, बघा हॅलो वर्ड मधल्या स्पेस, हॅलो आणि वर्ड मधल्या स्पेस पण काढल्या आणि हॅलोच्या अगोदर जी एक्स्ट्रा होती ती पण गेली. बराच वेळेस तुम्हाला मी बघा आतापर्यंत डाटा टाईप करायला डेटा व्हॅलिडेशनच का वापरायला लावलं, की तुम्ही टाईप करताना एखादी एक्स्ट्रा ती तुम्हाला लक्षात पण येत नाही,
आणि लक्षात ना, समजा इंडिया, एका ठिकाणी इंडिया नाव टाईप केलं, दुसरे टाईप करताना इंडिया स्पेस दिला, बरं तो स्पेस तर आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग तुम्ही काय कन्फ्युज, दोन इथं इंडिया दिसत आहे असं असताना त्यांनी एकच उत्तर कसं दिलं? एकच उत्तर देण्याचं कारण काय होतं, तर त्या काय याच्यामध्ये स्पेस आहे एक्स्ट्रा, किंवा अगोदर स्पेस पडलेला आहे, असं काहीतरी होतं. येते लक्षात? त्याच्यामुळे ते ट्रिम कमांडने काढून टाका, किंवा मग असा जो डाटा आहे की ज्याच्यावर कॅल्क्युलेशन आहे, टेक्स्ट टेक्स्ट डाटावर, टेक्स्ट स्ट्रिंगवर, तो डाटा तुम्ही व्हॅलिडेशनचा रूल लावून तुम्ही टाईप करा, व्हॅलिडेशन सेट करा त्याला, जेणेकरून त्याच्या व्यतिरिक्त टायपिंगच होणार नाही ना, बरोबर आहे का नाही? किंवा ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुम्ही सिलेक्ट करू शकाल. येते लक्षात? ठीक आहे, आलं लक्षात? मग ही ट्रिम कमांड खूप गरजेची आहे, कायम लागणार तुम्हाला पुढे जाऊन पण. आणि खूप सोपी आहे. ट्रिम कंसात टेक्स्ट, ज्या टेक्स्टला तुम्हाला ट्रिम करायचं ते. ठीक. नंतर सबस्टिट्यूट फंक्शन आहे, useful to replace or substitute a given text with another text in given cell. बघा आता, बघा पहिला बनाना आहे, त्याच्याऐवजी बघा का करायचंय, मला काय करायचंय, म्हणजे कशाच्या जागेवर मला रिप्लेस करायचंय, तर NA च्या ऐवजी GA करायचंय मला. ठीक आहे, मग मी काय करणार इथं, इक्वल टू, बघा त्याचा सिंटॅक्स आपल्याला दिलाय, सबस्टिट्यूट टेक्स्ट, ज्या टेक्स्ट मध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट करायची ती टेक्स्ट, कॉमा ओल्ड टेक्स्ट, जुनी, त्याच्यामध्ये काय बदलायचंय, तर आपल्याला बदलायचंय NA, हे 4 कॅरेक्टर बदलायचे, त्याच्याऐवजी नवीन टेक्स्ट काय करायची आपल्याला, GA. बरोबर? ठीक, चला मग आता आपण इथं सुरुवात करू, इक्वल टू सबस्टिट्यूट आलं पहिले सुरुवातीला, आलं, घेतलं, तो सांगतोय आपल्याकडे इथं टेक्स्ट, कोणत्या टेक्स्ट मधलं बदल करायचा आहे, तर ही बघा ही टेक्स्ट, बनाना म्हणून टेक्स्ट आहे, क्लिक केलं, E4 मध्ये आहे ती, कॉमा दिला, कॉमा दिल्यावर तो सांगतोय ओल्ड टेक्स्ट, त्याच्यामध्ये जी टेक्स्ट आहे जी बदलायची ती सांगा, मग डबल अवतरण चिन्हात मी ती देणार नाना, NANA, डबल अवतरण चिन्ह कंप्लीट, आणि कॉमा दिल्यानंतर तो आपल्याला सिंटॅक्स मध्ये सांगतो की न्यू टेक्स्ट द्या, नवीन टेक्स्ट सांगा, गागा, GA, पण ती डबल अवतरण चिन्हात टाईप करायची. बरं, टेक्स्ट म्हटलं का डबल अवतरण चिन्ह वापरायचं तुम्हाला तिथं. झालं, कंस कंप्लीट करा आणि एंटर द्या. जसे तुम्ही एंटर द्याल ती टेक्स्ट रिप्लेस होऊन मग आपल्याकडे समोर त्याचा आउटपुट आलेला आहे. येते लक्षात? मग आपण याच्यामध्ये आपण काही बदल करायचा असेल तर आपण करू शकतो, रिमूव्ह एक्स्ट्रा, एक्स्ट्राच्या ऐवजी ऍडिशनल असं म्हणू, एक्स्ट्रा शब्द काढून टाकून तिथं काय करू, ऍडिशनल. ओके, मग आता मी इथं देतो पुन्हा ते, इक्वल टू सबस्टिट्यूट, खाली घ्यायचं, बरं खाली, इक्वल टू टॅब मारला, कंसामध्ये टेक्स्ट, कोणत्या टेक्स्ट मधला आपल्याला रिप्लेसमेंट करायची, तर या बघा आता या कॉमा, काय रिप्लेसमेंट करायची, ओल्ड टेक्स्ट काय आहे तिथं, याच्यातली करायची आपल्याला, ही टेक्स्ट घेतो मी इथं, रिमूव्ह एक्स्ट्रा, हा बर, कॉमा, त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे, एक्स्ट्राच्या ऐवजी ऍडिशनल, मग इथं मी पहिले एक्स्ट्रा घेणार, कॉमा, नंतर आपल्याला काय द्यायचं, न्यू टेक्स्ट, तिथं काय द्यायचं आपल्याला, न्यू टेक्स्ट मध्ये ऍडिशनल, डबल अवतरण चिन्ह पूर्ण, कंस पूर्ण, आणि एंटर. बघा आता नवीन टेक्स्ट तुमच्या समोर आली, रिमूव्ह ऍडिशनल स्पेस, आलं, एक्स्ट्राच्या ऐवजी काय बदल केला आपण, आणि जुन्या टेक्स्टला सुद्धा आपण बदल हात लावला नाही, आपण नवीन सेलमध्ये ती नवीन आउटपुट घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण बदल केला, समज. मग तो शोधून घेणार एक्स्ट्रा कुठे आहे, आणि एक्स्ट्राच्या जागेवर ऍडिशनल करून टाकणार, पण ते शब्दच नसेल तर मग एरर येईल.
तो शब्द किंवा ते कॅरेक्टरच नसेल, तुम्ही ओल्ड टेक्स्ट मध्ये दिले तर मग तो घेणार नाही. पुढे बघा, पुढचं आहे रिप्लेस म्हणून फंक्शन. रिप्लेस रिप्लेस फंक्शन काय काम करतं, तर रिप्लेस करण्याचं काम करतं. उदाहरणार्थ बघा, बनाना शब्द आहे, BANANA, बनाना. त्याच्याऐवजी BA च्या ऐवजी BE करायचा आहे, म्हणजे त्या ए च्या जागी आपल्याला ई करायचं आहे. आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, ए च्या जागी ई रिप्लेस करायचा आहे. मग त्याचा सिंटॅक्स काय सांगतोय रिप्लेसचा बघा, रिप्लेस ओल्ड टेक्स्ट कॉमा स्टार्ट नंबर. कुठून सुरुवात करायची रिप्लेस करायला, त्या ओल्ड टेक्स्ट मधल्या. आपल्याला समजा बनानाचा पहिला ए काढायचा आहे, म्हणून 2 नंबर पासून आपण सुरुवात करणार. बर, त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स. किती कॅरेक्टर्स आपल्याला रिप्लेस करायचे, ते एकच करायचं. किती करायचं आहे, ईचा ए करायचा आहे म्हटल्यावर एकच. आणि न्यू टेक्स्ट, नवीन टेक्स्ट काय द्यायची, एच्या ऐवजी ई द्यायची, म्हणून तिथे काय टाईप करणार आपण, ई टाईप करणार. ठीक आहे, चला करू सुरुवात. इक्वल टू रिप्लेस, टॅब मारला, ओल्ड टेक्स्ट कोणती द्यायची, ओल्ड टेक्स्ट बनाना. हे बघा, ही टेक्स्ट द्यायची आपल्याला. कॉमा स्टार्ट नंबर, कुठून सुरुवात करायचा बदल करायला, तर 2 नंबरचा बदल करायचा आहे, म्हणून मी इथं 2 टाईप करतो. कॉमा नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर बदलायचे, ए च्या ऐवजी ई, म्हणजे एकच कॅरेक्टर बदलायचा आहे, मग 1. कॉमा न्यू टेक्स्ट, नवीन टेक्स्ट काय द्यायची तुम्हाला, तर ए च्या ऐवजी ई, म्हणजे ई ही नवीन टेक्स्ट असेल. बघा, ई डबल अवतरण चिन्हात दिली मी, आणि डबल कंस कंप्लीट केला, एंटर दिला. जसंही मी केलं बघा, तिथं स्पेलिंग बघा, इकडे बनानाचं BANANA आणि पुढच्या ह्याच्यात BENANA झालं. आलं लक्षात. या मोठ्या ह्याच्यातली जर बदलायचं असेल आपल्याला, रिप्लेस पार्ट ऑफ द टेक्स्ट स्ट्रिंग विथ द डिफरंट टेक्स्ट स्ट्रिंग, तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. रिप्लेस पार्टच्या ऐवजी आपण काय करू, काय शब्द आहे पार्टला समानार्थी, सांगा बरं तुम्ही, जॉब. किंवा मग ठीक आहे, चला जॉब शब्द बदलू. इक्वल टू रिप्लेस, टॅब मारला, कंसामध्ये ओल्ड टेक्स्ट. ओल्ड टेक्स्ट कोणती आहे, हे बघा, ही दिली, बरोबर. कॉमा, कॉमा नंतर काय म्हणतोय तो, स्टार्ट. ओल्ड टेक्स्ट दिली आपण, बरोबर, ओल्ड टेक्स्ट दिली. आता स्टार्ट नंबर, कुठून सुरुवात होणार, पार्ट कुठून सुरुवात होते सांगा बरं. बघा, रिप्लेसचे किती शब्द आहे, 8, एक स्पेस 9वा, म्हणजे 10व्या पोझिशन पासून सुरू होतोय, म्हणून 10 मी इथं दिलं. कॉमा नंतर नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स घ्यायचे, पार्टच्या किती कॅरेक्टर बदलायचे, 4. मग इथं मी 4 देतो. कॉमा मग नंतर नंबर ऑफ कॅरेक्टर्स नंतर काय आलं, न्यू टेक्स्ट, नवीन टेक्स्ट काय द्यायची, जॉब, डबल अवतरण चिन्हात जॉब असं टाईप करतो. आता इथे एक लक्षात घ्या, जी ओल्ड टेक्स्ट आहे ती आहे 4 अक्षरांची, आणि नवीन आहे 3 याची. काय बदल होतोय बघू आपण, काय फरक पडतोय का त्याच्यामध्ये, तो सांगतोय बघा. देअर प्रॉब्लेम विद इन अ फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, जेवढे कॅरेक्टर बदलायचे तेवढेच कॅरेक्टर तुम्हाला रिप्लेसला सुद्धा द्यायला लागतील, तर तो घेईल, अदरवाईज घेणार नाही. मग मी तर जॉबच्या ऐवजी जॉब्स यस लावतो याला, आणि मग एंटर देतो, तरी पण नाही घेते. हा हा, इथं कंस पडला बघा, 2 मिनिटं, 1 मिनिट. हा, इथं कंस पडला, आणि कंस पडून इथं जॉब फक्त घेऊन बघतो, मग बघू आपण करतोय का तो. केले त्याने रिप्लेस बघा, ते पण ऍक्सेप्ट करतो तो. त्याने 4च्या जागी 4च दिले पाहिजे असं काही नाहीये, 4च्या जागी 3 जरी दिले तुम्ही, 2 जरी दिले तरी तो रिप्लेस करतो. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हा रिप्लेस फंक्शन आपलं काम करत असतो. पुढे जाऊ, कॉन्केटिनेट. कॉन्केटिनेट काय करतो, जोडण्याचं काम करतो. जे आपण बघितलं बघा, फ्लॅश फिलने काय करतो, तोडण्याचं काम केलं. फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिड नेम वेगवेगळं करण्याचं काम केलं. इथं कॉन्केटिनेट काय काम करतो, तर ते जोडण्याचं काम करेल.
आणि तेच काम वरती इथं जॉईंट पण बघितलं, जॉईंट सेम आहे फंक्शन. जॉईंट आणि कॉन्केटेनेटचं काम एकच आहे, लक्षात घ्या. बघू चला करू इथं. आता इथं आपल्याकडे काय सूरज पाटील असं दोन मी टेक्स्ट इथं टाईप केलेली आहे. मग ते सूरज पाटील मला एकत्र करायचंय, तर मी इथं काय करणार, इक्वल टू कॉन्केटेनेट फंक्शन मी निवडणार. बघा आलं कॉन्केटेनेट खाली. टॅब मारला. आता तो सांगतोय की टेक्स्ट वन टाईप करा, की कोणती टेक्स्ट वन. मग टेक्स्ट वन आहे माझ्याकडे सूरज, कॉमा. मग तो सांगतोय टेक्स्ट टू टाईप करा. आता बघा गंमत, मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं की अँड ने पुढची टेक्स्ट दिली, त्याने जॉईन करून टाकली, पण त्याच्यामध्ये स्पेस ठेवला का, नाही. इथं पण तो तेच करणार, स्पेस ठेवेल का, नाही. मग स्पेस ठेवायचा असेल तर आपल्याला तिथं डबल अवतरण चिन्हात स्पेस, एक स्पेस द्यावा लागेल. बघा मी दिला एक स्पेस, ओके. मग कॉमा मी प्रेस करतो. मग आता तो सांगतो टेक्स्ट थ्री. थ्री टेक्स्ट कोणती, मग पाटील हा शब्द. क्लिक केला, कंस कंप्लीट केला आणि एंटर दिला. जसं एंटर दिला, सूरज स्पेस पाटील असं तिथं काय झालं, टाईप झालं. समजलं. अशा पद्धतीने आपण दोन टेक्स्ट स्ट्रिंग जॉईन करू शकतो. कशा जॉईन करायच्या, तर ह्या कॉन्केटेनेट फंक्शनचा उपयोग आपण इथं करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा आपल्याकडे आहे, आपल्याकडे इज टेक्स्ट आणि कंसात व्हॅल्यू असं म्हटलंय. चेक वेदर गिवन व्हॅल्यू इज टेक्स्ट ऑर नॉट. तुम्ही जी दिलेली व्हॅल्यू आहे ती टेक्स्ट आहे की नाही हे तो चेक करणार, इज टेक्स्ट कमांड. इक्वल टू इज टेक्स्ट. इथं मी काय करतो, एक नवीन व्हॅल्यू बदलतो. इथं मी एक व्हॅल्यू टाईप करतो 1 2 3, एंटर दिला. आणि खाली मी एक टाईप केली 1 2 3. हिला मी लेफ्ट अलाइन देतो, होम मध्ये जातो आणि लेफ्ट अलाइन देतो. इथं एक 1 2 3, इथे एक 1 2 3. बरोबर. आता मी इथं चेक करतो, इक्वल टू इज टेक्स्ट. कंसात काय द्यायची, ती टेक्स्ट द्यायची, टेक्स्ट किंवा ती व्हॅल्यू द्यायची जी काय असेल ती. बघा ही व्हॅल्यू मी क्लिक करतो, कंस कंप्लीट करतो आणि एंटर देतो. तो सांगतोय ट्रू. 1 2 3 ही टेक्स्ट आहे. खरंय काय. आता काय करतो मी, खालच्या याला क्लिक करतो, खालचा जो आहे त्याला चेक करतो, इक्वल टू इज टेक्स्ट. आपण बघू त्याचं नक्की त्याने का असं म्हटलं, ती टेक्स्ट आहे हे का म्हटलं आपण बघू. टॅब मारला. बघा आता मी ही टेक्स्ट स्ट्रिंग सिलेक्ट करतो, एंटर दिला. फॉल्स. ज्यावेळेस मी पहिला 1 2 3 टाईप केला ना, तो बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला अलाइन झाला. ज्यावेळेस मी दुसरा टाईप केला तो सेंटरला झाला, तिथं सेंटर अलाइनमेंट सेट होती, तो राईटला झाला. आता मी इथं क्लिक करतो पहिल्या याच्यावर, ती टेक्स्ट आहे का, ते बघा आहे ती टेक्स्ट. हे बघा इथं, बघा इथं जा वरती ऍड्रेस बार मध्ये तुम्हाला दिसेल इथं, त्याच्या पुढे एक सिंगल अवतरण चिन्ह टाईप झालेलं बघा, आहे का. आणि ह्या नंबरच्या पुढे सेकंड नंबरवर क्लिक कर, त्याच्यावर आहे काही सिंगल अवतरण चिन्ह. सिंगल अवतरण चिन्ह टाईप केलं याचा अर्थ ती टेक्स्ट स्ट्रिंग आहे पुढे. येतंय लक्षात. मग ती टेक्स्ट स्ट्रिंग आहे. आता कधी कधी काय होतं, कॅल्क्युलेशन होत नाही. आता समजा मी इथं बेरीज करायचा प्रयत्न केला, इक्वल टू ही हा नंबर प्लस हा दुसरा सेकंड नंबर, त्याने दिला. आता इथे कॅल्क्युलेशन काढून त्याने टेक्स्ट स्ट्रिंगचं तो याच्यात केलं, पण कधी कधी तसं होत नाही. मग ती टेक्स्ट स्ट्रिंग आहे का नाही ते चेक आपल्याला करावं लागतं. ती असेल तरच तू कॅल्क्युलेशन कर असं आपल्याला त्याला सांगावं लागतं. ठीक आहे. पुढे आहे इज नंबर. कोणता इज नंबर, तो नंबर आहे का नाही ते चेक करण्याचं काम आहे फंक्शन करत असतं. मग मी इथं देतोय त्याला इक्वल टू इज नंबर. टॅब मारला मी आणि पुढे फक्त व्हॅल्यू. फंक्शन सोपं आहे, व्हॅल्यू द्यायची फक्त. ही बघा ही पहिली ही व्हॅल्यू देतो आणि कंस कंप्लीट करतो, एंटर देतो. बघा तिथं काय सांगितलं, ट्रू. तो नंबर आहे. बरोबर. आता दुसरं हे हॅलो 535 याला देतो मी, हे चेक करू. इक्वल टू इज नंबर. टॅब मारला आणि मग आता ही टेक्स्ट स्ट्रिंग दिली बघा.
क्लिक केलं मी इथं आणि एंटर दिला, तिथं फॉल्स दाखवतो. तो नंबर नाहीच आहे ना, सिलेबल व्हॅल्यू आहे, त्याच्यात कॅरेक्टर्स पण आहे. जरी त्यात नंबर असले पण ती त्याच्यावर कॅल्क्युलेशन होईल का? होणार नाही. समजलं? अशा पद्धतीने हे वेगवेगळे आपले फंक्शन्स आपण आज बघितले. ही फाईल तयार झाली. या पद्धतीने तुम्हाला आउटपुट काढायचे आहेत. दोन दोन आउटपुट तुम्हाला दिलेले. तुम्ही एक आउटपुट मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रॅक्टिकल मध्ये. दुसरं आउटपुट तुम्ही तुमच्या मनाने, म्हणजे तुम्ही जे व्हॉट इट डज याच्यामध्ये जी टेक्स्ट टाईप केलेली आहेत यावर आधारित तुम्ही काढा, तुमच्या मनाने काढा. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या मनाने काढाल, तुमचं डोकं लावाल, त्यावेळेस त्या फंक्शनचा खऱ्या अर्थाने अर्थ तुम्हाला समजेल. येते लक्षात? तर तुम्हाला मी काय काढायचं आउटपुट ते दाखवलं. आता मी दाखवणार प्रेझेंटेशन मध्ये पुढच्या याच्यामध्ये स्लाइड मध्ये. बरोबर, त्यापूर्वी ही फाईल मी सेव्ह करतो. आपलं स्वतःचं नाव आणि -10 नावाने ही मला सेव्ह करायची. मग मी तर आयडियल -10 असं त्याला नाव देतो आणि इथं मी तीच काय करतो, सेव्ह करतो. फाईल सेव्ह करून आता मी याला क्लोज करतो. जसे क्लोज केलं आपण प्रेझेंटेशन मध्ये आलो. जे आपल्याला आज टेक्स्ट फंक्शन शिकायचे होते हे सगळे आपण शिकले. आता आपल्याला प्रॅक्टिकल काय आहे, तर तुम्हाला या पद्धतीने टेक्स्ट टाईप करायची आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल दिलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं या पद्धतीचं आउटपुट आलं पाहिजे हे काढायचंय. एक आउटपुट मी तुम्हाला दिलंय, दुसरं आउटपुट तुम्ही तयार करायचं. येते लक्षात? येईल करता. आणि मग ती सेव्ह करायची ती फाईल. बाकी काही जास्त याच्यामध्ये नाही. ठीक आहे, थांबतोय आपण इथं. कोणाला काही अडचण आहे का?